मी प्रमोद तोतला, औषधी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष. माझ्यासोबत संस्थापक सचिव संजयजी बोबडे आणि आमचे मित्र मंगेश वाणी. हे जे काही आंदोलन चालू आहे, आज मी इथे येऊन पाहिलं, वातावरण अत्यंत भावनिक आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक टेन्शन दिसतंय. आणि हे जे आंदोलन चाललंय दिलीप शेठ राठींच्या नेतृत्वात, हे लोक काही गैरवाजवी मागणी करतायत असं वाटत नाही. आज तुम्ही बांधाला बांध लागून असलेल्या जमिनीचा एक भाव देता आणि यांची कवडीमोल जमीन घेता. म्हणजे सरकार एक कुटुंब प्रमुख म्हणून जे वागवायला पाहिजे, दोन मुलांमध्ये त्यांनी भेदभाव नाही केला पाहिजे. तो भेद केला की ते घर बिघडून जातं. सरकारने गांभीर्यानेचा विचार केला पाहिजे आणि यांच्या रास्त मागण्यांसाठी यांना न्याय दिलाच पाहिजे. यांची जी मागणी आहे यांची गैरवाजवी नाहीये. हे काही जास्तीचं मागत नाहीत. जे दुसऱ्याला देत आहेत तेच आम्हाला भाव द्या हे म्हणणं आहे. आणि आम्ही औषधी संघटनेच्या वतीने, मी संस्थापक अध्यक्ष आहे, तर मी इथं असा शब्द देतो दिलीपजी आणि सर्व या आंदोलकांना की जे काही इथं काम पडल, आम्ही तन मन धनाने तुमच्या सोबत राहू. तुम्ही म्हटले बंदचं आव्हान करायचंच आहे, तर आम्ही सुद्धा आमच्या वतीने पूर्णपणे बंद करू. धन्यवाद. हे देवमूर्ती शिवारामध्ये दिलीप शेठ राठीच्या नेतृत्वाखाली जे काही आंदोलन चालू आहे, सत्याग्रहच म्हणता येईल मला वाटतं, तर त्या सत्याग्रहामध्ये सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी आमची सरकारला विनंती आहे. आणि शेतकऱ्याचा अंत बघू नये, कारण की आता 16 तारखेला मला वाटतं सामूहिक आत्मदहनाचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यापूर्वी सरकारने याच्यावरती काहीतरी तोडगा काढून हा वाद मिटवावा अशी आमची इच्छा आहे.